नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं उज्जैन ह्या लॉग मध्ये। तो काल एक नंबर दर्शन झालं आणि टीम इंडियाने आम्हाला एकदम भारी आनंद दिलेला आहे। सो आता माझं जसं कबूल केल्यामुळे मित्रांना कबूल केलंय मी की काहीतरी फुलांचा हार किंवा पेड्याचा बॉक्स महाकालला चढवावा। 9:30 ला लाईनीत लागू। आता लहान मुलं असल्यामुळे आम्हाला लवकर संधी भेटली तर बरंच होत जाईल। बाकीचे इथले छोटे छोटे मंदिरं पण करायचे। सो आम्ही आता निघालोय वीरासोबत आणि अभिषेकच्या फॅमिली सोबत उज्जैनसाठी। पहिले नाश्ता आणि आता हॉटेलचे आम्ही अर्धा टाइम अजून वाढून घेतला कारण गाडी 5:30 ला आहे ना। जय महाकाल। माझी जीन्स आहे, मी नवीन घेतली काल जुडिओ मधून। उज्जैनची फेमस कचोरी आणि समोसा, इकडे पोहे, जिलेबी। कसं आहे पोहा रे? एक नंबर। एक नंबर। कचोरीसाठी एवढी वेटिंग आहे इथे। जेवा, खा, मजबूत खा। खाली पोहे 2-3। वीरा मॅडम कुठे जायचं तुम्हाला? हो मामा कसं बघतोय रडत रडत चला। चंदन कलर लगा ये बम बम बोले। ओम नमः शिवाय। फायनली जे लोकांना हौस असते चंदन गिंदन लावून घ्यायची ते लावून घेतलंय। आम्ही चाललोय आता महाकालच्या दर्शन घ्यायला। आता मध्ये फोन अलाउड आहे का नाही माहित नाही। बम बम बोले, जय महाकाल। कबूल केल्याप्रमाणे काल टीम इंडिया जिंकल्यामुळे प्रसाद। माझ्या बायकोला सगळं माहिती। ती 4 महिन्यापूर्वी आले होते ना, 4 महिन्यापूर्वी आले होते। काही नाही, ज्या लाईनीन घेऊन जायचं त्याच लाईनीन घेऊन चालली। झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। चला फटाफट लाईनीत लागा चला। एक वेगळीच वाईब आहे इथे, एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब आणि शुद्ध वातावरण, प्रदूषण नाही, काय नाही। चेहऱ्यावर ग्लो, चेहऱ्यावर हास्य। महादेवाचाच प्रसाद आहे असं समजायचं। चला 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 चला, बम बम भोले। आमचा भोलेनाथ झोपलाय, आमचा भोलेनाथ झोपलाय। सो मंदिराजवळ आलोय आम्ही। ही अशी लाईन आहे, आम्ही डायरेक्ट टॉपच्या लाईन मध्ये आलोय। तिकडे शृंगार चालू आहे महादेवाचा। बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले। एक तर माझ्या टाचांचा विषय आणि त्यात आहे ना इथं असे खतरनाक पायऱ्या करून ठेवले। मला टाचा व्यवस्थित कडक जागेवर नाही सांगितलंय डॉक्टरने, पण देवापुढे सगळं काही वेदना सहन होऊन जातात। एकदम भारी, गुड वाइब्स। आज गोड वाटायला तुला, आज गोड वाटायला। काल भवंगात आणायचा तू ओंकारेश्वरला। आज बघ ना थंडी हवा आहे तर कशी झोपली बघी। इकडे चेहरे बघा कसे खिले खिले आज। चला आरती पण भेटली, दर्शन पण झालं। असं नशीब लागतं सोमवारी। खूप सुंदर दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर आमचा योग की आज सोमवार आणि त्यामध्ये आम्हाला आरती सुद्धा भेटली, आम्हाला दर्शन सुद्धा छान झालं। आमच्या मुलांनी त्रास सुद्धा दिला नाही। थोडं फार तर त्रास देतातच, पण ओंकारेश्वरला जे हाल होत झाले ना ते इथे नाही आहेत, कारण इथे मॅनेजमेंट प्रॉपर आहे। तुम्ही अर्ध्या तासात बाहेर पडू शकता। सो उज्जैनचं ट्रिप प्लॅन करत असणार ना तर उज्जैनला कसं आहे माहिती आहे का, सकाळीच मुंबई पुण्याहून एक गाडी येते, तीच गाडी वापस जाते। तुम्ही ते पण करू शकता 5:30 ला। आता आम्ही वापस चाललोय। आरती किती भारी होती। आरती भेटणं म्हणजे एवढे आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्हाला आरती मिळेल, पण आरती मिळाली एवढी भारी। 250 रुपयामध्ये ना तुम्हाला लाईन पण आहे, पण 250 काढू नका काहीच गुपचूप आपलं नॉर्मल दर्शन घ्या। एकदमच तुम्ही महाशिवरात्रीला आलेत मग कशाला आलेत तेव्हा ठीक आहे, पण लहान पोरांसाठी खूप भारी सुविधा आहे, खूप भारी बेबी फिडिंगसाठी पण जागा आहे। असं काही प्रॉब्लेम नाही, खूप भारी दर्शन। तिथे आघोरी बाबा होता एक, लडी डेंजर, पोटच हलवाय।
जायचं का विरा? ए विरा जायचं? चला चला. ओम नमः शिवाय. चला महाकालेश्वर कडे वापसी. आता एक रिक्षा करूयात आणि मग निघूयात. किती? हो इंग्लिश बोललं का ते? इंग्लिश तुझं काय बाई? लगेच कॅमेरा आले की शांत होते. कॅमेरा आले की शांत होत जा तू. कुठं कुठं जाणार आहे आपण? काल भैरव, हा नंतर सिद्धी माता मंदिर, हा बडा गणेश मंदिर, हा. नंतर कोणतं ऋणमुक्तेश्वर. तिथं कर्जमुक्त होतं ना तिथं पहिले. चल मग. काही नाही नुसता टाइमपास नुसता टाइमपास. घ्यायचं काय काहीच नाही. अय काय तुझं? हा ते बायकांना घ्यायचं काय नाही उगाच ते तिथं बघायला. मला ते हनुमान घ्यायचं. हनुमान घ्यायचं आणि कुठं उडायचंय तुला? आतापासून मामा मामा म्हणायला ते. मी ना या आब्यासोबत राहून ती मराठवाड्याची भाषा बोलायला लागलो. रूममेट होता ना माझा. ते बायांना काढ तू सांग ना. हा घेणार तर काहीच नाही बरं. 50 दुकानं फिरले, कडे घातले 50. कडे घातले ते 50. काय म्हणतो मामा म्हण ना. आतापासून मामा म्हणतो या. पोरगी देऊ माझी विरा देऊ. त्याचं नाव पण कसं ठेवलंय? विरांश. विरा. चला नुसते लेकरं पकडू पकडू पागल. अशा ऑटो मध्ये आम्ही निघालो आता. चला चला दादा सवारी. काय घेतलं तुम्ही तिथं? खरं सांग काय घेतलं? पिना. तिने आपल्या घरी भेटत नाही पिना. हा पिना भेटत नाही घरी. सुवर्ण वहिनी तुम्ही लॉक बघत असला ना. ही तुमची बहीण काय नाही भाऊ. आणि हे मोनी कसं काय तुम्ही खेळ. चांगलं आहे हो. फक्त पाणी कचोरी पोहे रगडे नाही भेटत. माणूस जिथे येतो ना तिथं त्याची स्पेशालिटी खायला पाहिजे. कचोरी एक नंबर आहे. कचोरी एक नंबर. सबस्क्राईब करत जा. नवीन चालू केलंय मी आता. बघू किती वेळ चालतंय. येस महाकालच्या कृपेने चालायला पाहिजे. विराट कोहलीत दिसायला मी थोडा इकडून. खरे का विकी कौशल दिसायला? आयो ते पेमेंट भरा. 2 वेळा त्या अकाउंटचे पैसे कटलेत माझे. होम लोन आज 10 तारीख आहे ना. बरोबर वरती टुडुंग टांग टुंग टांग. गडकालिका माताजवळ आलेलो आहे. चपला इथंच ठेवतो आम्ही गाडीत. 10 मिनिटात दर्शन होऊन जाईल. घ्या दर्शन तुम्ही. गडकालिका माता. काल भैरवला निघालो आता आम्ही. डकर दे ना डकर. डकर दे डकर. हे बघ 1 स्ट्रोक. घ्या ब्या घे. देवाच नाव. आमचा गाईड म्हणजे माझी बायको आहे. सगळं माहिती तिला. म्हणजे काय माहिती गाईड आहे पण गाईड लगेच काहीतरी चुकलं की मागं वापस यायला आमच्याकडे. समजा कारवून डायरेक्ट काल भैरवला. बेकार. इथे ना सगळं उघड आहे. इथं काहीच नाही वर. बेकार त्रास होतोय. चाललो दर्शन करतो. चला ते मंदिराचं असलं ठीक आहे. हा हे तुम्ही त्या बॅरिगेट्सलाच बांधून ठेवलंय सगळ्या मन्नत. तेव्हा सगळ्या बॅरिगेट्सलाच बांधून ठेवलंय धागे. उन्हात बेकार. इथं सोयच नाही काहीच. चला ताण लागते रे लेकरांना. वीरा बम 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 बम. गरमी होते भाऊ. चला 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 थोडंच राहिलं आता. जय भैरव बाबा की जय. फायनली दर्शन झालेलं आहे. आम्ही रिक्षात बसतोय. उताय दारू गे. काय बघायला भाऊ तू? चला मस्त वाटायला ना गाडीत. महामंगल मंदिरात आलेलो आहे आता. ज्यांना मंगळ असतात, ज्यांच्या राशीमध्ये मंगळ असतो ते लोक इथे येतात. चला 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 दर्शन घ्या.
हे बघ माझी पोरगी तुला भेटणार नाही विरांश. काय ती काय खेळणं वाटलं का तुला? हे ती पण बघ. ए गुचू बस ना. ए चला चला. अरे 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 चला रे वो आवरा. अरे तू आवर रे दादा, तू ये ना मागे. गुचू बैस. चला याई ओ याई येईन बाई. तुमच्या पोराला व्यवस्थित ठेवायचं काय. आम्ही आलोय महर्षी संदीपनी आश्रम शिकायला होते. सॉरी, मग ते भेट झाल्यावरच शिकले ना. पहिले भेटले की शिकायला आले. ओके, मी भेटलो असं वाटलं मला. गळा भेट झाली का काय. ते पोहे गियाचा कार्यक्रम इथंच होता असं वाटलं. ओके. कृष्ण आणि सुदामा सर्वांग 64 कला शिकले होते. सदापनी जे त्यांचे गुरुवर्य होते तेव्हापासून हे सगळं काही कुंड मूवीमध्ये पण यूज झाला असणार आहे 100%. हो खूप भारी. हो सगळं फिरून झालं आता विरा. आता निघायचं आता आपल्या हॉटेलवर, मग तिथून आपल्या मुंबईला. आता आम्ही एका ठिकाणाहून जेवण घेतलंय. आता आम्ही निघतोय. आता चेकआउट केलं. अर्ध्या दिवसाचे पैसे द्यावे लागले. म्हणजे आम्हाला रूम पडली 1.5 दिवसाची 3000 रुपयात. आणि आता जेवण घेऊन चाललो 600 रुपयाचं. आता जाताना खाऊ. सकाळी मी माझ्या मार्गी, आबी त्याच्या मार्गी. परत तीच कहाणी, रडगाणी, जॉबवाले. चलो बाय बाय. सो आता आम्ही भेळ खाऊन व्लॉग एंड करतोय. आता आबी त्याच्या चिंचवडला जाईल. मी माझ्या कल्याणला उतरेल. अगोदर मी उतरेल, नंतर ते उतरतील. मग अशा प्रकारे आमची जीवनगाडी चालू. सो त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया साधूयात की त्यांना कसं वाटलं. आम्हाला तर छानच वाटलंय. कसं झाली ट्रिप मग? खूप मस्त. हा ते तुझ्या भाषा इकडं आवरावर चालू. आता तू सांग. एक नंबर झाली ट्रिप. असं भेटली तुमच्या दोघांची. कंपनीने आम्ही मित्र आहे. कंपनी काय असते जोडी रे. हा सबस्क्राईब करायला सांग. चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आम्ही म्हणत त्याच्यात आमचे पोरं झोपले आहेत. आता बरी शांतता आहे. खूप परेशान केलं. झोपले पूर्ण. का रे खा तू. स्वीटी तू बोल ना. मला असं बोलता नाही. ते खाते ना ती कसं बोल. गडगड होते. चला मित्रांनो. सो टोटल खर्च आम्हाला आलेला आहे प्रत्येकी 5-5 हजार रुपये. ओंकारेश्वर विथ उज्जैन. सो खूप भारी झालाय प्रवास आणि खूप छान एन्जॉय झालाय. खूप छान दर्शन झालंय. मी हे काढायचं विसरून सुद्धा गेलोय. इतकं गुंतलो होतो आम्ही दर्शनामध्येच. सो जय श्रीराम. एन्जॉय करा. ओम नमः शिवाय.